एक आराम से आराम से आराम। असं आहे, मी काँग्रेस पक्षाचा विधानसभा मी आज काँग्रेस पक्षाच्या विधानसभेच्या सदस्यत्वाचा आज राजीनामा अध्यक्षांना भेटून दिलेला आहे आणि त्यानंतर मी काँग्रेस वर्किंग कमिटी, काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्व याचा मी राजीनामा आणि विधिमंडळ काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा आज मी दिलेला आहे आणि मी काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत मी प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलेलं आहे। मला कुठल्याही तक्रार कोणाबद्दलही करायची नाही आणि मी कोणाबद्दल व्यक्तिगत माझ्या मनात कुठल्याही प्रकारची वेगळी भावना नाही की प्रामाणिक जोपर्यंत काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत प्रामाणिकपणे पक्षाचे मी काम केलेलं आहे। यापुढची राजकीय दिशा मी 1-2 दिवसामध्ये निर्णय घेईल। अद्याप मी ठरवलं नाही, मला काय अवधी लागेल। 2 दिवसामध्ये मी माझी राजकीय भूमिका पुढची काय असेल याबद्दल निवेदन निश्चित करेन। भाजपची कार्यप्रणाली मला अद्याप माहीत नाही। भाजपमध्ये जाण्याचा अद्यापही मी कुठलाही निर्णय अद्याप घेतलेला नाही आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2 दिवसामध्ये मी राजकीय भूमिका माझी स्पष्ट करेन। काँग्रेस सोडण्याचं कारण काय? काँग्रेस सोडण्याचं नेमकं कारण काय? देखिए, सोडण्याचं कारण काय? प्रत्येक गोष्टीला काही कारण असलंच पाहिजे, प्रत्येक गोष्टीला कारण असलंच पाहिजे असं काही नाही। मी अनेक वर्षापासून, पहिल्यापासून आज म्हणजे माझ्या जन्मापासून ते आज तगायतपर्यंत मी काँग्रेसचं काम केलेलं आहे। मला वाटलं की आता मला अन्य पर्याय पाहिले पाहिजेत असं मला वाटलं आणि म्हणून मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेला आहे। याच्या पलीकडे वन एट टाइम तू बोल, थांब एक बात कर। ज्या पक्षाने तुम्हाला राज्याच्या सर्वोच्चपदी मुख्यमंत्री पदावर बसवलेलं संधी दिलेली आहे त्या पक्षावर तुम्ही नाराज का आहात? खाली करा ना। मी मला कुठलीही पक्षांतर्गत गोष्टीची जाहीर वाच्यता करायची नाही, कोणाची उणीधुणी मला काढायची नाही, ती माझी स्वभावाचा भाग नाही। मी सांगितलं मी अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि मला वाटलं की काही आता वेगळा पर्यायाचा विचार केला पाहिजे, एवढीच माझी भूमिका। राहुल गांधींची काही बोलणं झालं का? पक्ष सोडण्याआधी राहुल गांधींची काही बोलणं झालं का? आप ऐसे बात करोगे, आप ऐसे मैंने आज कांग्रेस पार्टी के असेंबली के मेंबरशिप से मेरी लेजिस्लेचर, मैं कांग्रेस पार्टी से चुनकर आया हूं एज ए एमएलए। वो सदस्यत्व का एमएलए के मैंने आज इस्तीफा स्पीकर के पास मिल के सौंप दिया है। उसके बाद में मैंने आज कांग्रेस वर्किंग कमेटी, कांग्रेस की प्राइमरी मेंबरशिप और हमारे जो लेजिस्लेचर पार्टी है उसका भी इस्तीफा मैंने आज पार्टी को सुपुर्द किया है। इसलिए मैंने आज पूरी तरीके से कांग्रेस पार्टी से मेरा जो भी इन्वॉल्वमेंट था वो। क्यों मजबूर होना पड़ा? कोई मजबूरी की कोई मैंने अभी तक कोई भी पार्टी में शामिल होने का फैसला नहीं लिया है। मेरे सामने अभी 2 दिन बाकी है। 2 दिन के बाद मैं मेरी जो राजनीतिक भूमिका है वो स्पष्ट करूंगा। कहा जा रहा है 15 को आप शामिल होंगे बीजेपी में, जो अमित शाह होंगे। देखो, हर चीज की कोई वजह बताई नहीं जाती है और मैं कभी भी पार्टी के इंटरनल मैटर्स को चौराहे पे रखने वाला आदमी नहीं हूं। जब तक था पार्टी का, ईमानदारी से कल तक
कल तक मैं प्रदेश कांग्रेस में मीटिंग में हाजिर था और मैं कल शाम से मैंने मेरे अपने आप को वहां से कई नेताओं में नाराजगी है सर, कई नेताओं में नाराजगी मेरी की संख्या आपके साथ कितनी है सर? मैंने कोई भी विधायक से बात नहीं की है. लेट मी बी वेरी क्लियर, आई हैव नॉट टॉक टू अ सिंगल एमएलए ऑफ द कांग्रेस पार्टी. मेरा ये इंटेंशन नहीं है और मैंने कोई भी कांग्रेस की विधायक से बात नहीं की. नहीं, इसका कोई कोरिलेशन नहीं है. प्राइम मिनिस्टर ने जो भी बातें कही है ठीक है. एज ए प्राइम मिनिस्टर उनको जो भी कहना उन्होंने कह दिया है. इसका और मेरे रेजिग्नेशन का कोई 12 नेताओं में नाराजगी बताई जा रही है, 12 नेताओं में नाराजगी बताई जा रही है कि वो भी छोड़ सकते हैं. मिलिंद देवड़ा गए, बाबा सिद्दीकी गए, तो कोई जो वजह है सर वो क्या है? कॉमन वजह आप बताइए. I have no complaints. I have no complaints about everybody. It is not fair on my part to complain publicly about. There are some party issues which I think. मैंने ऐसी कोई भी मेरी मांग कहीं भी रखी नहीं है. कोई भी पार्टी के साथ मैंने ऐसे कोई डिस्कशन नहीं किया है और मैंने अभी कोई भी पॉलिटिकल पार्टी से भाजप हा तुम्हाला एक चांगला पर्याय मी अद्यापही कुठल्याही पर्यायाविषयी चर्चाच केली नाही किंवा असं कुठे माझं मत व्यक्त केलं. आजच मला राजीनामा देऊन जेमतेम 3 तास पण झाले नसतील. आई विल टेक माई ओन टाइम टू टेक अ डिसीजन. मैंने अब तक कोई भी फैसला मैंने लिया नहीं. अमित शाह ने महाराष्ट्र दौरे के दौरान कहा जा रहा है कि आप ऑफिशियली बीजेपी ज्वाइन करेंगे. 15 फरवरी की तारीख बताई जा रही है. मुझे इसके बारे में कोई जानकारी नहीं है. नाराजगी की वजह तो बता सकते हैं, नाराजगी की वजह बता सकते हैं. ऐसे कई नेताओं में नाराजगी. हाईकमांडशी बोलणं कल संजय निरुपम भी बात कर रहे थे, संजय निरुपम भी बात कर रहे थे कि नेताओं में काफी नाराजगी है, लेकिन मैं रहकर अपनी शिकायत दायर करूंगा. You are asking me the same question again and again. I will categorically deny all such sort of allegations. I have not said anything about anybody, nor it is in my nature to complain about any person. मैंने मेरा खुद का इंडिविजुअल फैसला है. मैंने किसी एमएलए से बात नहीं की. राज्य सरकारकडून तुम्हाला आमदारकीचा निधी सुद्धा मोठ्या प्रमाणात दिला होता, त्यामुळे काही काँग्रेसचे आमदार सुद्धा नाराज झाले होते. तेव्हा तुम्ही असं वक्तव्य केलं होतं की माझे संबंध चांगले असल्यामुळे मला निधी दिलेला आहे. मला हे जाहीरपणे सांगितलं पाहिजे. मी राज्याचा मंत्री असताना सुद्धा इतर पक्षातल्या भाजप सहित इतर पक्षातल्या आमदारांना सुद्धा विकासात्मक कामासंदर्भात मदत केलेली आहे. मी कधीही भेदभाव असा केलेला नाही. शेवटी राज्य म्हणून विचार करावा लागतो आणि मी निर्णय घेत असताना सर्व आमदारांना, मग तो कुठल्याही पक्षाचा असो, सर्वांना मी निधीचे कमी जास्त प्रमाण झालं असेल तर सर्वांना निधी मी दिलेला आहे. मला मुद्दाम सांगितलं. नाराजी सीट शेयरिंग के बारे में जितनी रफ्तार होनी चाहिए शायद उतनी रफ्तार से काम नहीं हो रहा है. ये मुझे भी महसूस हो रहा है और इसीलिए निश्चित तौर पर मेरे को अभी बोलने का कोई अधिकार नहीं है. जो देख रहे हैं उनका काम है, पर वो अगर जल्दी तेजी से होता था तो फायदा निश्चित एमबीए को हो सकता था. जी देखिए, डोंट आस्क मी सम लीडिंग क्वेश्चन. आज मैं ये कहा जाता है कांग्रेस में कि अगर कोई नेता अपनी आवाज उठाए तो उन्हें साइडलाइन कर दिया जाता है. कहाँ पर? कांग्रेस के अंदर अगर कोई नेता सवाल उठाए तो उन्हें साइडलाइन कर दिया जाता है. क्या कहेंगे आप? अशोक चव्हाणांना पक्षाला खूप दिलं हे निश्चितच बरोबर आहे आणि अशोक चव्हाणांनी सुद्धा पक्षाकरता खूप केलं. हे दोन्ही गोष्टी आहेत, दोन्ही गोष्टी बरोबरीने आहेत. त्यामुळे अशोक चव्हाण हे जिथे राहिले ते प्रामाणिकपणे राहिले हे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. पक्षाने मला मोठं केलं आणि मी सुद्धा पक्षाकरता काही कधी कमी केलं नाही, मला मुद्दाम सांगितलं. देखिए मैं किसी भी नेता से मैंने बात नहीं की है. मैं किसी को नेता से बात करने में मेरे को दिलचस्पी इसलिए नहीं कि हर आदमी का एक इंडिविजुअल फैसला होता है. मैं कोई
उनके फैसले से मेरी कोई इसमें ये नहीं है, ये इन्वॉल्वमेंट नहीं है। पार्टी लीडरशिप से किसी के आपसे कांटेक्ट करने की कोशिश की? आज मैंने सही बोलो तो मैंने किसी से भी आज बात नहीं की, बिकॉज ऑब्वियसली इतने सारे नेतागण हैं जो मेरे नजदीक संबंध है, ऑब्वियसली मेरे को चाहते हैं, उनका फोन आए थे, बट आई डिड नॉट रिस्पॉन्ड एट द मोमेंट बिकॉज आज जो फैसला हो चुका था उसमें कोई रिव्हर्सल की बात तो थी नहीं। चव्हाण साहेब, तुमच्याबरोबर इतर काही काँग्रेसचे आमदार देखील जातील अशी जी चर्चा आहे ती किती खरं आहे? मी तुम्हाला सांगितलं कोण काय करेल हे मला माहित नाही, पण जिथे माझी भूमिका आहे मी कुठल्याही आमदारांना संपर्क साधलेला नाही। अशोक चव्हाण साहेब, कधीपासून विचार सुरू झाला काँग्रेस सोडण्याचा? नेमकं तुम्ही या विचारापर्यंत आलात, कधीपासून तुमच्या मनात हा विचार सुरू होता की काँग्रेस सोडायची? हर चीज बताई नहीं जाती। कितना भावनात्मक सवाल